बघा साहेब, प्लीज माझं ऐका. मी काही गुन्हा केलेला नाही आहे. मी कसलीही कुणाच्या घरात चोरी केली नाही आहे. मी माझं फक्त कर्तव्य करायला आली होती. मला नाही माहीत त्यांच्या घरात काय झालं. प्लीज मला सोडा. प्लीज. तुम्ही खूप मोठी चुकी करताय साहेब. माझा ह्याच्यात काही दोष नाही आहे. अहो, माझं छोटं 1 वर्षाचं मूल आहे घरी हो. ती वाट बघत असेल. त्याला बिचारायला काय कळतंय. प्लीज मला सोडा. मला जाऊ दे. हे बघा, तुम्ही आधी जाऊन ज्या घरी मी गेलेली त्या घरी पहिली जाऊन चौकशी करा. तुम्हाला नक्कीच तिथे काहीतरी प्रूफ भेटेल, पुरावा भेटेल. मी निर्दोष आहे साहेब. माझा काही गुन्हा नाही आहे. अहो, मी एका चांगल्या घरातली मुलगी आहे. माझं छोटंसं कुटुंब आहे. मी, माझा नवरा आणि माझं छोटं मूल. बस आम्ही एवढे तिघेच राहतो. प्लीज, प्लीज साहेब, माझं एकदा ऐका. प्लीज मला सोडा. जाऊ दे. माझं बाळ रडत असेल हो. प्लीज माझ्याकडे बघून नाही तर माझ्या बाळाकडे बघून तरी मला सोडा. प्लीज मला सोडा. मला जाऊ दे. नका मला ह्याच्यात अडकवू. जो चोर कोणी असेल तो बाजूला राहिला असेल आणि फुकट मी इथे सापडले. अहो, मी फक्त मेडिसिन घेऊन गेली होती त्यांच्या घरी द्यायला. बस. मी छोटासा मेडिकलमध्ये जॉब करते आणि त्यांच्या घरात आजारी व्यक्ती होती. त्यांच्या घरातून कोणी येऊ शकत होतं म्हणून मी तिथे पोहोचली. आता मला काय माहीत की त्यांचा 10 लाखाचा चेक तिथे ठेवला होता आणि तो कुठे गेला. मला काय करायचं आहे. मी माझं काम केलं आणि मी निघत होती. काय कोणता सापळा कोणी रचलाय काय माहिती आणि मला अडकवलंय. प्लीज मला जाऊ दे. प्लीज मला सोडा. प्लीज.